स्पोकन ट्युटोरियलच्या बेसिक कमांड्स ऑफ गिट वरील पाठात आपले स्वागत. या पाठात शिकणार आहोत गिट रिपॉझिटरी आणि गिटच्या काही मूलभूत कमांड्स. या पाठासाठी वापरणार आहोत उबुंटू लिनक्स 1404 ऑपरेटिंग सिस्टम, गिट 232 आणि गेडीत टेक्स्ट एडिटर. तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता. या पाठासाठी टर्मिनलवर वापरल्या जाणाऱ्या लिनक्स कमांड्सचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्सवरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. गिट रिपॉझिटरी म्हणजे काय ते पाहू. गिट रिपॉझिटरी म्हणजे आपल्या प्रोजेक्टचा सर्व डेटा संचित करणारा एक फोल्डर, जो तुमच्या स्वतःच्या किंवा दूरच्या मशीनवर स्थित असू शकतो. साधारण फोल्डर आणि गिट रिपॉझिटरी यामधील फरक म्हणजे साधारण फोल्डरमध्ये केवळ फाईल्स आणि डिरेक्टरीजचा समावेश असतो, परंतु गिट रिपॉझिटरीमध्ये संपूर्ण हिस्ट्री सहित फाईल्स आणि डिरेक्टरीजचा संच समाविष्ट असतो. आता स्वतःच्या मशीनवर गिट रिपॉझिटरी तयार करण्याबद्दल जाणून घेऊ. टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl-Alt-T ही बटणे दाबा. मी माझ्या मशीनवर होम डिरेक्टरीमध्ये गिट रिपॉझिटरी डिरेक्टरी बनवत आहे. तुमच्या मशीनवर तुम्ही हव्या त्या ठिकाणी डिरेक्टरी बनवू शकता. डिफॉल्ट रूपात आपण होम डिरेक्टरीमध्ये आहोत. टाईप करा मकदीर स्पेस मायवेबपेज आणि एंटर दाबा. अशा प्रकारे आपण होम डिरेक्टरीमध्ये मायवेबपेज ही डिरेक्टरी तयार केली आहे. या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी टाईप करा सीडी स्पेस मायवेबपेज आणि एंटर दाबा. मायवेबपेज डिरेक्टरीला गिट रिपॉझिटरी बनण्यासाठी टाईप करा git स्पेस init आणि एंटर दाबा. इनिशियलाइज्ड एम्प्टी गिट रिपॉझिटरी असा मेसेज दिसेल. हे गिट यशस्वीरित्या सुरू झाल्याचे दाखवते आणि हा आपल्या सिस्टममधील गिट रिपॉझिटरीचा पाथ दाखवत आहे. इनिशियलायझेशन नंतर मायवेबपेज फोल्डरच्या आत .git हा हिडन फोल्डर तयार होईल. हिडन फोल्डर बघण्यासाठी टाईप करा ls स्पेस -a आणि एंटर दाबा. हे .git फोल्डर दाखवेल. हा .git फोल्डर डिलीट केल्यावर संपूर्ण रिपॉझिटरी डिलीट होईल. त्यामुळे ह्या .git फोल्डरच्या बाबतीत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. आता आपल्याला गिट साठी ओळख सेट करणे आवश्यक आहे. इमेल एड्रेस सेट करण्यासाठी टाईप करा git स्पेस config स्पेस -- global स्पेस user.email स्पेस priya.spoken@gmail.com आणि एंटर दाबा. येथे मी priya.spoken@gmail.com हा ईमेल वापरला आहे. तुम्ही तुमचा वैध उपलब्ध ईमेल एड्रेस वापरू शकता. युजरनेम सेट करण्यासाठी टाईप करा git स्पेस config स्पेस -- global स्पेस user.name स्पेस priya आणि एंटर दाबा. मी प्रिया हे युजरनेम वापरले आहे. प्रिया या नावाच्या जागी तुम्ही तुमचे नाव वापरा. आपण सेट केलेले नाव आणि ईमेल एड्रेस हा गिटवर काम करणाऱ्या व्यक्तीची ओळख आहे. मी कमिट मेसेज देण्यासाठी गेडीत टेक्स्ट एडिटर कॉन्फिगर करणार आहे. टाईप करा git स्पेस config स्पेस -- global स्पेस core.editor स्पेस गेडीत आणि एंटर दाबा. आता गिटवर गेडीत कॉन्फिगर झाले आहे. येथे ग्लोबल हा फ्लॅग ऐच्छिक आहे. ग्लोबल फ्लॅग बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या स्लाईडवर जाऊ. एका मशीनवर अनेक रिपॉझिटरीज बनवता येतात. --global हा फ्लॅग वापरल्यास ही सेटिंग्ज मशीनवरील सर्व रिपॉझिटरीजना लागू होईल. त्यामुळे जेव्हा तुम्ही नवी गिट रिपॉझिटरी बनवाल तेव्हा ही सेटिंग्ज डिफॉल्ट रूपात लागू होतील. तुम्हाला एखाद्या विशिष्ट रिपॉझिटरीजलाच ओळख द्यायची असल्यास --global फ्लॅग वापरू नका. पुन्हा टर्मिनलवर जाऊ. आपण मागे सेट केलेल्या ओळखीचा कॉन्फिगरेशन तपशील तपासू. टाईप करा git स्पेस config
स्पेस हायफन हायफन लिस्ट आणि एंटर दाबा. आता आपण एडिटरचे नाव, ईमेल एड्रेस आणि युजरनेम पाहू शकतो. मी येथे एचटीएमएल फाईल्स वापरणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारची फाईल वापरू शकता, उदाहरणार्थ टेक्स्ट किंवा डॉक फाईल्स. टर्मिनलवर परत जाऊ. मी प्रॉम्प्ट क्लिअर करून घेत आहे. आता टाईप करा गेडीत स्पेस मायपेज डॉट एचटीएमएल स्पेस एम्परसँड. तुम्ही इतर कुठली फाईल वापरत असल्यास मायपेज डॉट एचटीएमएल च्या जागी तुमच्या फाईलचे नाव द्या. प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी चा वापर केला आहे. आता एंटर दाबा. मी आधीच सेव्ह करून ठेवलेल्या रायटर डॉक्युमेंटमधून काही कोड या फाईलमध्ये कॉपी पेस्ट करणार आहे. अशाच प्रकारे काही मजकूर तुमच्या फाईलमध्ये समाविष्ट करा. मी फाईल सेव्ह करत आहे. आता माझ्याकडे काही कोड लिहिलेली एचटीएमएल फाईल आहे. एक सूचना, जिथे मी mypage.html वापरत आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या फाईलचे नाव वापरा. आपण गेटला mypage.html या फाईलला फॉलो करायला सांगणार आहोत. टर्मिनलवर जाऊन टाईप करा गेट स्पेस एड स्पेस mypage.html आणि एंटर दाबा. आता गेटचे स्टेटस तपासून बघू. त्यासाठी टाईप करा git स्पेस स्टेटस आणि एंटर दाबा. न्यू फाइल mypage.html असा मेसेज दिसेल. याचा अर्थ गिटने mypage.html या फाईलमध्ये होणारे बदल फॉलो करायला सुरुवात केली आहे. याला ट्रॅकिंग असे म्हणतात. आपल्या mypage.html या फाईलवर जाऊ आणि या फाईलमध्ये कोडच्या आणखी काही ओळी समाविष्ट करूया. मी रायटर फाईलमधून कोड कॉपी पेस्ट करणार आहे. फाईल सेव्ह करून बंद करा. पुन्हा टर्मिनलवर जा. मागीलप्रमाणेच गिटचे चालू स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा git स्पेस स्टेटस आणि एंटर दाबा. हे चेंजेस नॉट स्टेज्ड फॉर कमिट आणि मॉडिफाईड mypage.html असे दाखवत आहे. याचा अर्थ आपण केलेले बदल स्टेजिंग एरियामध्ये समाविष्ट झालेले नाहीत. स्टेजिंग एरियाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईड्सवर जाऊ. स्टेजिंग एरिया ही एक फाईल आहे जी केलेल्या बदलांची माहिती संचित करते, जे कमिट करणे आवश्यक आहे. कमिट करण्यापूर्वी फाईलमधील घटक स्टेजिंग एरियामध्ये समाविष्ट करणे गरजेचे आहे. आपण पुढील पाठात कमिटबद्दल अधिक जाणून घेऊ. गिटची जुनी व्हर्जन्स स्टेजिंग एरियाऐवजी इंडेक्स ही टर्म वापरत. फाईलमधील नवे बदल स्टेजिंग एरियामध्ये समाविष्ट कसे करायचे हे जाणून घेऊ. टर्मिनलवर जाऊ. प्रॉम्प्ट क्लिअर करून घेऊ. टाईप करा git स्पेस एड स्पेस mypage.html आणि एंटर दाबा. गिट स्टेटस तपासण्यासाठी टाईप करा git स्पेस स्टेटस आणि एंटर दाबा. चेंजेस टू बी कमिटेड असा मेसेज दिसेल. याचा अर्थ फाईल स्टेजिंग एरियामध्ये समाविष्ट झाली आहे आणि कमिट करण्यासाठी तयार आहे. आता आपण या ठिकाणी आपला कोड फ्रीज करू. आपले काम एका विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचले की आपण ते रिपॉझिटरीमध्ये सेव्ह करू शकतो. त्याला कमिट म्हणतात. प्रत्येक कमिट हे युजरनेम, ईमेल आयडी, तारीख, वेळ आणि कमिट मेसेज सहित सेव्ह होते. कमिट कसे करायचे ते पाहू. टर्मिनलवर जाऊन टाईप करा git स्पेस कमिट आणि एंटर दाबा. कमिट मेसेज घेण्यासाठी गेडीत हा टेक्स्ट एडिटर आपोआप उघडेल. पहिल्या ओळीवर मी कमिट मेसेज म्हणून इनिशियल कमिट असे टाईप करत आहे. तुम्ही कुठलाही माहितीपूर्ण मेसेज टाईप करू शकता. येथे हॅशने सुरू होणाऱ्या काही ओळी बघू शकतो. तुम्ही त्या तशाच ठेवू शकता किंवा त्या डिलीट करू शकता. हॅशच्या ओळीच्या आधी किंवा नंतर कमिट मेसेज लिहा. भविष्यात ह्या कमिट मेसेजच्या सहाय्याने या स्तरापर्यंत आपण काय केले होते हे जाणून घेऊ शकतो. एडिटर सेव्ह करून बंद करा. आपल्याला काही तपशील बघायला मिळेल, जसे की कमिट मेसेज, आपण किती फाईल्समध्ये बदल केले आहेत, आपण किती गोष्टी समाविष्ट केल्या आणि फाईलचे नाव. आता git log कमांड वापरून कमिटचा तपशील बघू शकतो.
टाईप करा गेट स्पेस लॉग आणि एंटर दाबा. आपल्या रिपॉझिटरीमध्ये केवळ एकच कमिट आहे. हे एक युनिक इद दाखवते ज्याला कमिट हॅश किंवा SHA-1 हॅश म्हणतात. SHA-1 हॅश बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईड्सवर जाऊ. SHA-1 हॅश हा 40 अल्फा न्यूमेरिक कॅरेक्टर्स असलेला युनिक इद असतो. गिट त्याच्या डेटाबेसमध्ये सर्व माहिती हॅश व्हॅल्यू म्हणून संचित करतो. गिट कमिट्स हे SHA-1 हॅश या नावाने ओळखले जातात. SHA-1 हॅशचे महत्त्व तुम्हाला पुढच्या पाठांत सांगितले जाणार आहे. टर्मिनलवर जाऊ. येथे कमिटचा तपशील जसे की लेखकाचे नाव, ईमेल एड्रेस, तारीख, वेळ आणि आपण आधी दिलेला कमिट मेसेज दाखवत आहे. आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात आपण या पाठात शिकलो. गिट रिपॉझिटरी आणि गिट इनिट, स्टेटस, कमिट आणि लॉग सारख्या गिटच्या काही मूलभूत कमांड्स. असाइनमेंट: तुमच्या मशीनवर एक डिरेक्टरी बनवून तिची रिपॉझिटरी बनवा. टेक्स्ट फाईल तयार करून त्यात काही मजकूर लिहा. गिट रिपॉझिटरीच्या स्टेजिंग एरियामध्ये ही फाईल समाविष्ट करा. तुमच्या रिपॉझिटरीमध्ये फाईल कमिट करा आणि git log कमांड वापरून कमिटचा तपशील पहा. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाउनलोड करून बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.